हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 12 ऑगस्ट 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. सकाळी 7 वाजून 56 मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 33 मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुक्ल योग आहे. दुपारी 4 वाजून 25 मिनिटानंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणीच करण आहे. सकाळी 7 वाजून 56 मिनिटानंतर विष्टी करणाला सुरुवात होईल आणि रात्री 8 वाजून 49 मिनिटानंतर भव करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कर्क राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, आता आपण याच पंचांगाच्या आधारे आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्त मानसद्य ब्रह्मण दिती परार्थ श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिण आयने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे स्वाती नक्षत्रे शुभ योगे वनिज करणे सप्तमी शुभतितो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपात दुरित क्षयद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबलात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 7 वाजून 56 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी, तिच्या संपन्नतेसाठी, तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 13, 15, 18, 22, 23, 27 आणि 28. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 13, 14, 15 आणि 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 23 आणि 28. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 23 आणि 28. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. मित्रांनो, यात उपनयन करण्यासाठी तसेच विवाह करण्यासाठी एकही मुहूर्त दिलेला नाही आणि या चातुर्मासामध्ये या विधीसाठी, धार्मिक विधीसाठी मुहूर्त मिळणार नाहीत मित्रांनो. चातुर्मासानंतर आपल्याला ते उपलब्ध होतील. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 14, 16, 19 आणि 28. भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त आहे दिनांक 21 आणि 23. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 19, 23 आणि 28. यामध्ये आपण महादेव व विष्णू यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकता. प्राणप्रतिष्ठा आपल्या घरी करा किंवा मंदिरामध्ये करा, पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे मित्रांनो. आणि घरी कराल तर शिवलिंगासाठी केवळ आपल्याला काही वेगळे नियम आहेत घरच्यासाठी, तर ते एकदा पाहून घ्यावे. ते जर आपल्याकडून पालन होत असतील तरच आपण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरात करावी, गरज असेल तर. अन्यथा करू नये मित्रांनो. आणि इतर देवी देवतांच्या किंवा सर्व प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर नंतर आपल्याला दररोज संबंधित देवतां
चा अभिषेक घ्यावा लागतो. तो जर आपण घेतला नाही तर अशा मूर्त्या खंडित मानून त्यांचे एक दिवस विसर्जन करावे लागते मित्रांनो. मग एवढा खटाटोप करून आपल्याला काय फायदा आहे मित्रांनो? तेव्हा आपल्याला हे अभिषेक करणं जमत असेल तरच आपण मूर्त्या आपल्या देवघरामध्ये ठेवा, अन्यथा ठेवू नका. मंदिराचा आधार घ्या, तेच सर्वात चांगले उत्तम मित्रांनो. त्या ठिकाणी ब्राह्मण देवता दररोज मूर्तीवर अभिषेक करत असतात. मग ती कुठलीही देवतेची मूर्ती असो मित्रांनो, पुरुष देवता, स्त्री देवता कुठलीही असो, शनी असो, मारुती असो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये मर्यादा असू शकते. ती मर्यादा जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा संबंधित पुरोहितास विचारावे किंवा पंचांगधारकास विचारावे आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून व पुरोहिताच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. कारण तो मुहूर्त मुळात मुहूर्त नसतो आणि अशा पूजेने विधीने आपले काही साध्य होत नाही. हे लक्षात घ्या. फल निष्पत्ती ही शून्य असते. त्यापेक्षा ते न केलेले बरे मित्रांनो. मित्रांनो, यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो, सकाळी 8 वाजेपर्यंत फक्त चांगला दिवस आहे, त्यानंतर नाही, कारण भद्रा सुरू होत आहे. दिनविशेष मित्रांनो, उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे. त्यामुळे माझ्या सर्व माता भगिनींनी शिवलिंगावर रुद्राभिषेक घेऊन पांढरे तिळाची शिवमोठ वाहायची आहे. नुसतेच शिवमेठ वाहायची नाही आहे किंवा नुसतेच बेलफुलं वाहायचे नाही आहेत. अभिषेक पात्रात नुसतंच पाणी ओतायचं नाहीये मित्रांनो. त्या ठिकाणी आपल्याला बसून आपल्याला रुद्राभिषेक घेणं गरजेचं आहे. तेव्हाच आपली सेवा ही शिवापर्यंत पोहोचेल, महादेवापर्यंत पोहोचेल. त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. मित्रांनो, सकाळी 7 वाजून 56 मिनिटांपासून ते रात्री 20:49 अर्थात 8 वाजून 49 मिनिटांपर्यंत भद्रा असणार आहे. या काळामध्ये आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा, कारण हा राहू विष्टीकरणाचा भाग आहे मित्रांनो, अशुभ काळ आहे. यात आपल्याला यश प्राप्त होणे कठीण जाते. त्यामुळे आपण ती कामे महत्वाची न केलेली बरी मित्रांनो. जी रेग्युलर आहे ती आपण करू शकता. विशेष अशी कामे करू नका. 8 वाजून 33 मिनिटानंतर सकाळी यमघंट योग हा अशुभ योग सुरू होत आहे. आणि या काळामध्ये जे काही नवीन बाळ जन्माला येतील त्यांची जनन शांती ही 12व्या दिवशी विधिवत पंडिताच्या माध्यमातून आपल्या घरी करावी लागते. ती जर आपण केली नाही तर बाळाच्या जीवनात पुढे काही अनुचित प्रकार घडू शकतात, प्रसंगी येऊ शकतात. ते येऊ नये म्हणून आपण हे जनन शांती करावी मित्रांनो. इतर योगांचीही आपण शांती वगैरे काही आहे का ते पाहून घ्यावे मित्रांनो, पंडिताच्या माध्यमातून. मित्रांनो, कारण हा जो योग आहे यमघंट योग, दग्ध योग, मृत्यू योग, हा केवळ चालू पंचांगात दिलेला असतो. इतर पंचांगात किंवा पुढील पंचांगात दिलेला नसतो. याची आपण याची आपल्याला जाण असावी म्हणून मी मुद्दामून सांगतो आहे मित्रांनो. अष्टमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळी करा. तेव्हाच आपली ही पितरसेवा संबंधित पितरापर्यंत, आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो, हे लक्षात घ्या. अग्नी पृथ्वीवर सकाळी 7 वाजून 56 मिनिटानंतर हजर आहे, तोपर्यंत नाही. जर आपल्याला काही नव्याने कर्मकांड करायचे असेल
यज्ञ या कर्मकांड छोटे मोठे तर आपण करू शकता, पण या वेळेनंतर मित्रा. पण पुढे चालून ते बंद पडू नयेत याची खबरदारी घ्या, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे. राहुकाळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या वेळेत देखील आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा, कारण हा राहुकाळ आहे, हा जास्त प्रभावी असतो मित्रांनो. आपली कामे बिघडतात मित्रांनो, त्यात यश प्राप्त होत नाही. म्हणून इतर वेळी पूर्ण करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी ग्रह सध्या वक्री असणार आहे वर्षभर. तेव्हा याचे फळ जे आहे ते ज्या प्रत्येक जातकासाठी शुभाशुभ असणार आहे. जसा आपल्याला शनी असेल त्याप्रमाणे कुंडलीला. बुध ग्रह सध्या वक्री असून 1 सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे, हे लक्षात घ्या. ह्या बुधाचे जर परिणाम त्याचप्रमाणे असतील ज्याप्रमाणे शनीचे आहेत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा. महादेव.